इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे मध्य पूर्वेतील लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्या आलेल्या नव्या तपासाशी संबंधित वृत्तानुसार इराणने हे हल्ले अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या तळांवर केले. मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्या आलेल्या नव्या तपासाशी संबंधित वृत्तानुसार इराणने हे हल्ले अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या तळांवर केले. 8 देशांतील 16 लष्करी तळ उद्ध्वस्त. सीएनएनने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार इराणच्या हल्ल्यात मध्य पूर्वेतील 8 देशांमध्ये असलेली अमेरिकेची किमान 16 लष्करी तळ उद्ध्वस्त झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे यापैकी काही तळांचे एवढे प्रचंड नुकसान झाले आहे की त्यांचा छोट्या मोठ्या गोष्टींसाठीही वापर केला जाऊ शकणार नाही. सॅटेलाइट फोटो आणि आखाती देशातील काही अधिकाऱ्यांच्या मुलाखतींतून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणने अमेरिकेची रडार यंत्रणा, पायाभूत सुविधा अन विमानांना केलं लक्ष्य. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यात इराणने अमेरिकेची प्रगत रडार यंत्रणा, दळणवळणाच्या पायाभूत सुविधा आणि विमानांना लक्ष्य केलं आहे. हे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांचा भाग आहेत. या नुकसानीमध्ये महत्त्वाच्या सुविधांचा समावेश असून यामुळे या प्रदेशातील अमेरिकेच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेला 25 अब्ज डॉलर्सचा फटका. संबंधित वृत्तानुसार नष्ट झालेल्या सुविधा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी अथवा त्यांची दुरुस्ती करण्यासाठी अमेरिकेला प्रचंड खर्च येईल. पेंटागनचे कंट्रोलर जूस जे हर्ट्स 3 यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत इराण युद्धात अमेरिकेचे सुमारे 25 अब्ज डॉलर्स खर्च झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात हा आकडा 40 ते 50 अब्ज डॉलर्स पर्यंतही पोहोचू शकतो.